चला बाय. आमच्या 4th पर्सन चिन्मय, ज्याच्यामुळे आम्हाला लाईक काय डिटेल्स भेटलेत. बुकिंग काय केले नाहीत पण डिटेल्स लाईक काय दिले. आणि आम्ही एकता नगरवर आहे आणि ही जी गाडी दिसत आहे मागे ही पुणे एकता नगर आहे. तुम्हाला वाटत असेल मी या गाडीने आलोय पुण्यापासून डायरेक्ट. नाही, चुकीचे इन्फॉर्मेशन आम्ही पुणे टू एकता नगर आलोय. 3 गाडी चेंज करून पुणे टू मुंबई तुम्ही कुठलीही गाडीने या. त्यावरनं दादरवर आम्ही दादरला उतरून बँड्राला गेलोय. तुम्हाला ऑप्शन्स आहेत की तुम्ही दादर टू एकता नगर ही गाडीमध्ये येऊ शकता. नाही का आम्ही युट्यूबवर पण टाकणार. तुम्ही जनरल डब्याने आला तर जास्तीत जास्त 150 रुपये आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्लीपर आणि कुठल्या आपल्या 3 AC 2 AC 1 AC कुठलेही येऊ शकता. ते तुमच्या बजेटवर. आम्ही इंजिनियर लोक 2 दिवसासाठी आलो. 450 रुपये मध्ये पुणे टू एकता नगर 450 रुपये मध्ये हे आमच्या बजेट होता. आम्ही त्या बजेटात आलो आहे. पण या ट्रिपची गंमत म्हणजे आपल्या पहिल्या ट्रेन मध्ये माहित नव्हतं की आपला दुसरी ट्रेन मिळेल का नाही. बरोबर का नाही भाई. आणि मी होतो का नाही ते पण माहित नव्हतं. फर्स्ट ट्रेन लेट अस नोवेअर. पहिल्या ट्रेन मध्ये आमचे एक पार्टनर आमच्यासोबत नव्हता. आमच्या स्टारी तिकीट आमच्यासोबत नव्हते. ब्लॉग क्रिएटर जे आहे मी, ह्यानी फक्त कॅमेरामॅन आहे आमचा आणि हा फक्त फोन माझा आहे. आणि हे कंटेंट आहे. या अख्ख्या ट्रिपची तिकीट मी काढलेत आणि माहिती आहे सगळे सांगतात. कारण तिकीट चुकीचं काढणारा यांचं काम आहे. म्हणून आम्हाला कन्फर्म तिकीट नव्हते तर आम्हाला माहित पडलं की बजेट 450. पण जनरल डब्यामध्ये आम्ही AC, नॉन AC आणि स्लीपर सगळे प्रकारचे प्रवासी बघितलेले आहेत. AC प्रवासी बघितला आम्ही. तुम्हाला इथं या ठिकाणी हे जनरलचं तिकीट काढून AC प्रवासी प्रवास करताना बघायचं सुख फक्त आणि फक्त याच गाडीत मिळू शकेल.